आत्मनिर्भर द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग, उत्तरे तुमची दिशा आमची, आपल्या मिशन मेन्स टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या मिशन मेन्सच्या टेस्ट सिरीज अंतर्गत आपण एथिक्सचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करत आहोत. आपण हे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये फ्रेम केलेले होते. काही विद्यार्थ्यांनी ज्यांचे मी पेपर चेक केले खूप छान प्रकारे प्रश्न लिहिलेले आहेत, पण बरेच असे विद्यार्थी अजून आहेत की त्यांना अजून एथिक्सची उत्तरं लिहिता येत नाही आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला एथिक्स हे खूप सोपं वाटतं, आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो, पण एक लक्षात घ्या, जीएसच्या आन्सरमध्ये आणि एथिक्सच्या आन्सरमध्ये फरक पडतो. कारण जीएसचे आन्सर आपण फॅक्ट्स प्रिलिममध्ये पण वाचतो आणि ते मेन्समध्ये पण उतरतात, पण एथिक्स हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला फक्त मेन्सच्या वेळेस आन्सर रायटिंग, ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला त्यामध्ये आन्सर रायटिंग करावी लागणार आहे. तोपर्यंत आपला एथिक्सचा या पूर्ण जर्नीमध्ये कुठेही आपल्याला तो कुठेही आपण शिकत नाही किंवा त्याचा आपल्याला एवढा जास्त कनेक्शन निर्माण होत नाही त्या विषयाबद्दल. पण आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, आपली बोलीभाषा तीच त्या प्रश्नामध्ये उतरवायची नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पेपर चेक करताना खूप ठळकपणे जाणीव निर्माण झाली की तुम्ही तुमची लँग्वेजेस जी आपण बोलतो, विदर्भातील काही लोक असतील ते विदर्भीयन त्यांचा जो टोन येतो, मराठवाड्यातील लोकांचा मराठवाड्याचा टोन येतो, कोकणातील लोकांचा, म्हणजे हे काही, कारण एथिक्सचे प्रश्न कसे असतात, जनरल प्रश्न असतात. आपण डे टू डे लाईफमध्ये आपण या सर्व गोष्टी शिकलेलो असतो आणि तेच आपण उतरवायचा प्रयत्न करतो. पण थोड्या आपण असं म्हणूयात की वागणूकच्या ऐवजी वर्तन हा शब्द लिहिणं, आपण एखाद्याची दृष्टी याच्याऐवजी दृष्टिकोन असं म्हणणं, आपण असं म्हणू शकतो की प्रामाणिकपणा याच्याऐवजी आणखीन एक चांगला अखंडता हा शब्द आपण इथे म्हणू शकतो. नेहमीच प्रामाणिकपणा म्हणण्याच्याऐवजी अखंडता आहे त्या व्यक्तीकडे चारित्र्य शुद्धता आहे असं म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अशा कीवर्डने काय होईल, तुमच्या आन्सरला वेटेज प्राप्त होईल. आजचा आपण प्रश्न जरा डिस्कस करूयात. प्रश्न आपण ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन या सेक्शनवरती हा प्रश्न घेतलेला आहे. व्यवस्थित वाचूयात प्रश्न काय म्हणतोय आपल्याला. प्रश्नाची सुरुवातच कशाने होते, हाऊ ॲटिट्यूड फॉर्म्ड, दृष्टिकोन कसा बनतो आणि तो बदलतो पण. म्हणजे ही जी दृष्टी आहे आपली बनते आणि बिघडते पण, म्हणजे चेंज पण होते, ती कशी होते आपल्याला इथे लिहायचं आहे आणि इलिस्ट्रेट करायचं आहे. आपल्याला उदाहरण लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे ते उदाहरण. युअर आन्सर विथ द एक्झाम्पल रिलेव्हंट टू द गव्हर्नन्सच्या रिलेव्हन्समध्ये लिहायचं आहे. नाहीतर तुम्ही काय लिहाल, तुमच्या स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स इथे लिहाल, आजपर्यंत तुम्हाला स्कूल कॉलेजेसमध्ये आलेला तो लिहायचा नाही आहे. आपल्याला एक्झाम्पल लिहायचं आहे गव्हर्नन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड, हे असं उत्तर लिहायचं आहे. ओके, मराठीत प्रश्न वाचूयात. दृष्टिकोन कसा तयार होतो आणि तो कसा बदलतो. दोन फोकस आहेत, तयार होणे, फॉर्म होणे आणि चेंज होणे. ओके, आणि शासन व्यवस्था जी काही आहे सार्वजनिक प्रशासनामध्ये काय करणार आहे त्याच्या संबंधी आपल्याला आपलं उत्तर उदाहरणासही स्पष्ट करायचं आहे. प्रश्न तुम्हाला समजला अशी मी अपेक्षा करते आणि उत्तराची सुरुवात करूयात. ओके, सुरुवातीला आपण काय लिहू शकतो, प्रस्तावनामध्ये आपण डेफिनेशन लिहू शकतो ॲज युज्युअल. कशाची, दृष्टिकोनाची. मला वाटतंय आत्तापर्यंत मी 2 क्वेश्चन घेतलेले आहेत ॲटिट्यूडचे आणि आपल्याला डेफिनेशन तर पाठ झालेलीच असेल. काय असते दृष्टिकोन, म्हणजे एखाद्या व्यक्ती, एखादी घटना, एखादी परिस्थिती याकडे बघण्याची आपली दृष्टी होय, किंवा त्याकडे बघण्याची आपली जी काही मानसिक वृत्ती तयार होते आणि त्यामध्ये आपल्याली जी मानसिक भूमिका असते, ती मानसिक भूमिका काय करते, तर तीच मानसिक भूमिका आपला दृष्टिकोन ठरवते. मग हा दृष्टिकोन ठरवताना 3 कॉम्पोनंट याच्यामध्ये येतात, आपण शिकलेलो आहोत. आपल्या माझ्या लेक्चरमध्ये पण जी आपली इथिक्सची बॅच आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, तुम्ही ॲटिट्यूडवरती जर प्रश्न लिहिणार असाल तर त्यामध्ये कॅब मॉडेल हे कंपल्सरी उत्तरामध्ये आणायचं. यामुळे उत्तराला वेटेज प्राप्त होतं. कॅब मॉडेल म्हणजे काय, बिहेवियरल कॉम्पोनंट असेल, अफेक्टिव्ह आणि जो आपला सी झाला आणि कॉग्निटिव्ह, हे 3 अप्रोच तुमच्या उत्तरामध्ये यायलाच हवेत. यामुळे काय होतं, उत्तराला वेटेज प्राप्त होतं. इथे पण तुम्ही लिहू शकता की जो काही अनुभव आहे, शिक्षण आहे आणि सामाजिक वातावरण आहे, संस्थात्मक प्रभावांमधून काय करतो हा दृष्टिकोन घडतो आणि प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणाऱ्या अधिकाऱ्याचा दृष्टिकोन थेट काय करतो, निर्णय प्रक्रियेमध्ये तो रिफ्लेक्ट होतो, सेवा पुरवठामध्ये तो रिफ्लेक्ट होतो आणि नैतिक वर्तनातून आणि लोकांना ते प्रशासनामध्ये जर अधिकारी कार्य करत असेल आणि लोकांपर्यंत ती सेवा तो निर्णय पोहोचत असेल तर नक्कीच त्याचा दृष्टिकोन प्रशासनामध्ये कार्य करताना एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तो अधिकारी कार्य करते असं आपण म्हणू शकतो. अदरवाईज बऱ्याच वेळा कसं घडतं,
करप्शनच्या प्रॅक्टिसेस हे अशाच घडत नाही आहे, ते एक दिवसाचा रिझल्ट नसतो. हे कशा असतो, एक दृष्टिकोन असतो त्या व्यक्तीचा त्या निर्णयाकडे बघण्याचा. सपोज आता मी नेहमी विद्यार्थ्यांना एक एक्झाम्पल देते. पुण्याचं मेट्रोचं काम चालू आहे, बरोबर, आणि तुम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्याकडे पुण्याच्या मेट्रोचं इम्प्लिमेंटेशनचं व्यवस्थितपणे काम, देखरेखीचं काम आलेलं आहे आणि खूप वरून तुम्हाला फंड आलेला आहे. सपोज 1000 कोटीचा तुमच्याकडे फंड आलेला आहे. मला सांगा, एवढ्या दिवसाचा अभ्यास केला आहे, बहुत दिन देखे आप लोगोने, बरोबर आहे, खूप झडून या परिस्थितीमधून आलेला आहात तुम्ही आणि तिथे जाऊन बसलेला आहात आणि तुमच्याकडे 1000 कोटी आलेले आहेत. काय करू शकता? 1-2 कोटी त्यातून गेले तर फरक पडणार आहे का? पडेल? ॲक्च्युली असं नाही आहे. तिथेच आपला दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा, त्या घटनेकडे, त्या वस्तूकडे, पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ठरवतो की तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात आणि लोकांप्रती काम कसे करतात. ओके, या पद्धतीने उत्तर लिहू शकता, उदाहरणं देऊ शकता. मी ज्या पद्धतीने उदाहरण तुम्हाला दिले त्या पद्धतीनेही उदाहरण तुम्ही ते कव्हर करू शकता. उदाहरणं तुमची स्वतःची पाहिजेत, नाही तर मी जे उदाहरण दिलं तेच उदाहरण सगळ्यांनी लिहायचं नाही आहे, बरोबर. उदाहरणं वेगळी हवीत. दृष्टिकोन कसा तयार होतो? आत्ताच मी बोलले, दृष्टिकोन कसा तयार होणार? दृष्टिकोन तयार होतो कुटुंबामधून आणि सामाजिकीकरणामधून. बालपणापासूनच आपल्याला मूल्य शिकवली जातात, आपल्यामध्ये मूल्य रुजवली जातात. जसं त्या फॅमिलीच्या ज्या काही संस्कार असतील, फॅमिलीच्या व्हॅल्यूज असतात, त्या पद्धतीनेच त्या बालकामध्ये त्या व्हॅल्यूज उतरल्या जातात. शिक्षण संस्था खूप महत्त्वपूर्ण कार्य करतात. शिक्षण संस्था मूल्य रुजवणीचा पाया म्हटलं जातं आपण शिक्षण संस्थेला. आणि आपला जो काही आजूबाजूचा आपला मित्रपरिवार आहे, हे सर्व घटक काय करतात तर आपला दृष्टिकोनला व्यवस्थितपणे आकार देण्याचं कार्य करतो. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, शिक्षण संस्थांनी ट्रेनिंग्स, एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर पण आपला काय करतात, दृष्टिकोन फॉर्म करण्याचा इथे प्रयत्न करतात. मी ऑलरेडी सांगितलं होतं, लवासनामध्ये, यशदामध्ये ट्रेनिंग दिलं जातं तुम्हाला प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर आणि तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्हली इथे फ्रेम केला जातो. ओके, आणि यानंतर अनुभव, प्रत्यक्ष कामातून, यश अपयशातून, जनतेच्या संवादातून काय होतं, तुमचा दृष्टिकोन तयार होतो. तुम्ही पूरग्रस्त भागामध्ये तुम्ही कार्य करत असताल आणि त्या लोकांसाठी जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं तर कुठेतरी तुमच्या मनामध्ये समाधान मिळतं की मी या लोकांसाठी कार्य केलेलं आहे. ओके, या पद्धतीने तुमचा ॲटिट्यूड काय होतो, फॉर्म होतो. दृष्टिकोन कसा बदलतो? कसा बदलतो दृष्टिकोन? दृष्टिकोन बदलायला काही कारणं लागतात. तर दृष्टिकोन बनतो माहिती आणि जाणीवेने, म्हणजे तथ्य, आकडे, प्रशिक्षणाने दृष्टिकोन बदलतो. तसेच कायदे धोरणाने दृष्टिकोन बदलतो आणि रोल मॉडेल्स आणि नेतृत्व या गोष्टींनी आपला दृष्टिकोन बदलतो. आता दृष्टिकोन बदलताना तुम्ही उदाहरणं लिहू शकता इथे की ज्यावेळेस माहिती आणि जाणीव होते, सुरुवातीला आपल्याकडे माहीत नसल्यामुळे, अवेअरनेस नसल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याकडे दृष्टिकोन हा निगेटिव्ह असू शकतो. पण जर आपल्याला त्या गोष्टीची इनडेप्थपणे माहिती मिळाली तर आपला निर्णय, त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पण बदलू शकतो. सुरुवातीला आपण कसे असतो, संवेदना नसतात, संवेदन शून्य असतो आपण. पण आपल्याला ज्यावेळेस माहीत होतं ती गोष्ट कशी आहे, पॉझिटिव्हली निगेटिव्ह आहे, आणि त्या जर आपल्याला कळलं की ती गोष्ट खूप चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे, तर नक्की तुमचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा कसा होऊन जातो, पॉझिटिव्ह होऊन जातो. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. म्हणजे जेंडर सेन्सिटिव्ह इश्यूजकडे तुमचा बघण्याचा ॲटिट्यूड कशा आहे या पद्धतीने. आय होप हे व्यवस्थितपणे एखादं उदाहरण लिहिलं तरी चालतं. मी खूप सारे उदाहरणं आणि खूप सारा डेटा तुम्हाला दिलेला आहे. 10 मार्क्सचा प्रश्न आहे. तुम्ही एखादंही उदाहरण जरी लिहिलं तरी ते सफिशियंट आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता स्लाईडचा आणि एखादं उदाहरण इथे यूज करू शकता. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत इथे व्यवस्थितपणे प्रश्न समजत आहे, मी अशी अपेक्षा करते. आता चांगला यामध्ये आणखीन एक पॉईंट तुम्ही लिहू शकता आपल्या उत्तराचा जो फोकस आहे त्यामध्ये. हे पहा, गव्हर्नन्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधली काही उदाहरणं आपण घेऊयात. स्वच्छ भारत मिशनवरती आपलं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे की एखादा अधिकारी आहे, त्याचा दृष्टिकोन आणि त्या लोकांचा दृष्टिकोन स्वच्छतेकडे बघण्याचा कसा होता आणि आता या स्कीम पॉलिसीमध्ये कसा बदलला. आणि स्वच्छ भारत अभियानाने खरंच खूप मोठा बदलाव आपल्या भारतामध्ये आणलेला आहे आणि हा दृष्टिकोन बदलला आहे की खेडोपाडी पण स्वच्छ झालेली आहेत आणि आपण बाजूचा परिस्थिती पण आपली खूप चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला स्वच्छ झालेली दिसते. या पद्धतीने उदाहरण लिहू शकतो. आणखीन मालक नव्हे तर सेवक असा दृष्टिकोन प्रशासकीय अधिकाऱ्याचा असायला हवा आणि पारदर्शकता आणि कार्यक्षमता यामुळे काय होते, वाढण्यास, वृद्धिंगत होण्यास काय होते, मदत होते. या पद्धतीने तुम्ही एक चांगलं उत्तर लिहू शकता.
आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल आणि या पद्धतीने तुम्ही एक चांगला निष्कर्ष पण फ्रेम करू शकता किंवा तुम्ही इथे तुमचं उत्तर संपवू शकता. निष्कर्षामध्ये लिहू शकता की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर नक्कीच प्रशासकीय अधिकारी प्रशासनामध्ये कार्य करत असताना लोकांप्रती त्याची सेवादानाचं सेवा वितरणाचं कार्य हे अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचा जो बिहेवियरल कॉम्पोनंट आहे, जो वर्तणुकीचा घटक आहे त्याच्या दृष्टिकोनातला, तो तिथे वापरून तो त्याच्या ॲक्शन मोडवरती येऊन कार्य करू शकतो. या पद्धतीने तुम्ही उत्तराचा निष्कर्ष लिहू शकता. उत्तरमध्ये काही तुम्हाला एखादा उदाहरण वगैरे तुमच्या स्वतःच्या मर्जीनं तुमच्या स्वतःचं उदाहरण ॲड करायचं असेल तर करू शकता. आय होप तुम्हाला हे आन्सर व्यवस्थित समजलं असेल. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.